आमच्या आणि गावामध्ये कोण दबाव टाकतंय? गावातले लोक. गावातले म्हणजे जरांगेचे कार्यकर्ते? हो हो. बरं, ते कुठल्या पक्षाचे आहेत? ते पक्षाचे म्हणजे आता पक्षाचं काही सांगता येत नाही ना. ते असं आहे का ते करतील पूर्व दिशा. नाही, पण ते कुठल्या तरी पक्षाला असतील ना, कोणाच्या तरी पक्षाचे समर्थक असतील ना. शरद पवार गटाचे? शरद पवार बरोबर. का भाजपचे का कुठल्या गटाचे? नाही भाजपचे नाही. आणि शरद पवार गटाचे. उद्धव ठाकरे गटाचे. उद्धव ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे. ठीक. ज्या वेळेला जरांगेच्या मागे गाड्या पळतात ना, त्यावेळेला यांच्या कार्यकर्त्याला वाकडे दिन शरद पवार साहेबांनी ना पुरवलेले आहेत गाड्या बिड्या सगळं. गाड्या घ्या पण जरांगेच्या मागे पळा आणि समाजाची दिशाभूल करा की नाही अखंड मराठा समाज हा जरांगेच्या मागे आहे. 5-5 हजार गाड्या याच्या मागे. अरे जर 5-5 हजार गाड्या आमच्या मराठ्यांकडे आहेत मग आम्हाला आरक्षणाची गरज काय? आम्ही बघतोय आणि अगदी तुम्ही म्हणत होत्या ते सर्व शब्द खरे ठरत आलेले आहे. या माणसाला आरक्षणाचं काही एक घेणं देणं नाहीये. हा माणूस आता वेगळ्या दिशेने चाललाय आणि समाजाच्या लक्षात आलेला आहे. एकंदरीत समाजाच्या लक्षात आलेल्या आहे याच्या बाबी. त्याच्यामुळे समाजाने याच्याकडे पाठ फिरवली आणि म्हणून आता यांच्या सभेला लोक जमत नाहीये आणि सभेला लोक जमत नाहीत म्हणून यांनी लोकांना दम देऊन देऊन जमा करण्याचं काम चालू केलेलं. मी पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवणार नाही, परंतु जी महत्वाची आहे ती मात्र नक्कीच तुम्हाला ऐकवेल. तेवढं मात्र मी नक्की तुम्हाला ऐकवेल. ऐका आणि समजून घ्या. हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं आहे. हॅलो. नमस्ते ताई, शिर्डीवर बोल. हा बोला. आम्ही तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो ते आरक्षणासंदर्भामधले नाही का, जरांगे पाटलांचे. तर कोपरगाव तालुक्यातून शिर्डी जवळ आहे आम्हाला. तर आज नगरला काहीतरी आहे ना मेळावा. तर आमच्या इथं असे दबाव तंत्र टाकून हे केलं जातं. बरं. तुमच्या सोसायटीचे काम वगैरे केलं जाणार नाही. अच्छा. त्याच्यानंतर हो, आणि त्याच्यानंतर समजा कारखाने त्यांचेच बरोबर, म्हणजे आमच्या मराठा समाजाचेच आहे ना सर्व बऱ्यापैकी. त्यांचं वर्चस्व असल्यामुळे लोकांना दबाव हे करतात, त्याच्यामुळे लोक कोणी काही जादा बोलत नाही. बर 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 बर. आमच्या गावामध्ये कोण दबाव टाकतंय? गावातले लोक. गावातले म्हणजे जरांगेचे कार्यकर्ते? हो हो. बरं, ते कुठल्या पक्षाचे आहेत? ते पक्षाचे म्हणजे आता पक्षाचं काही सांगता येत नाही ना. ते असं आहे का ते करतील पूर्व दिशा. नाही, पण ते कुठल्या तरी पक्षाला असतील ना, कोणाच्या तरी पक्षाचे समर्थक असतील ना. शरद पवार गटाचे? शरद पवार बरोबर. का भाजपचे का कुठल्या गटाचे? नाही भाजपचे नाही. आणि शरद पवार गटाचे? उद्धव ठाकरे गटाचे. उद्धव ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे. ठीक आहे. दोन्ही गटाचे. नगरला कुठं तुम्ही कुठं म्हटले? कोपरगाव तालुका. कोपरगाव तालुका. बर बर बर. ठीक. आणि म्हणजे फार परिस्थिती अवघड आहे. मी तुमचे व्हिडिओ आहे ना, किती वेळ झाला किंवा काही जरी झालं, किती काम दिवसभर नाही, नक्की तुम्हाला न्याय मिळेल. असं नाही ना चालणार आहे. लोकशाही आपल्या देशामध्ये संविधान लागू आहे. कोणी जबरदस्ती करू शकत नाही, हुकुमशाही करू शकत नाही. ही कोणची पद्धत त्यांची? आणि लोक एवढे सुज्ञ झालेले आहेत ना, म्हणजे आमचं एक गावचा ग्रुप आहे, त्याच्यावरती साधारणतः 401 लोक असतील. बरोबर. पण ते जे कार्यकर्ते जी काही पोस्ट टाकते ना, चला नगरला चला, किंवा आज इथं भाषण झालं, आज इथं रॅली झाली, एवढा प्रतिसाद, लोक साधी हे पण प्रतिक्रिया देत नाही. बरोबर. डन वगैरे काहीच, म्हणजे असं काही प्रतिक्रियाच नाही. फक्त बघतात. पण बघत्या लोक. पोस्ट जी ग्रुपला आली ना, लोक सगळे बघतात, पण पोस्ट कोणी करीत नाही. आमचं गाव असं आहे, आमच्या गावात जवळजवळ 12-13 जातींचं गाव आहे. बर. मग पोस्ट कोणीच करीत नाही, कारण प्रत्येकाला मतं पाहिजे. ग्रामपंचायत आली, मतं पाहिजे, आली, पंचायत समिती आली, सगळ्या गोष्टी आल्या, आमदारकी आली, त्याच्यामुळे कोणी काही प्रतिक्रिया देत नाही. म्हणजे त्यांना काही प्रतिसाद, तुम्ही जसं व्हिडिओ मध्ये जे सांगताय ना, त्याला प्रतिसाद अजिबात नाहीये. नाही, बरोबर. नाही, मला तुमच्यासारखेच लोक आहे ना दादा, फोन करून सांगतायत सगळी माहिती. अगदी तुमच्यासारखे लोक मला गावागावात कॉल येत आहेत की ताई अजिबात पटत नाहीये, लक्षात आल्या सगळ्या गोष्टी, पण जबरदस्ती चालू आहे. जबरदस्ती आम्हाला नाही का मीटिंगला या आणि काही लोक असे आहेत की बाबा आम्हाला काही पटतच नाहीये ताई, पण ठीक आहे ना, 2 रुपये भेटतायत. कोण म्हणले कामाला गेलो तरी किती भेटतील ताई? 200 रुपये, 400 रुपये, 500 रुपये. पण घरात किती माणसं आहे तुमच्या? 4 माणसं. 4 माणसाचे 4000 भेटतात आम्हाला सभेला जायचे. खाणं पिणं फुकट.
जाणं येणं फुकट, मग कोण जाणार नाही? म्हणून आम्ही जातोय, नाही पटत पण जातोय. ग्रुपवरची पोस्ट करतात मॅडम, तर त्यांना असं वाटतं की वरून रसद आलेली आहे आणि दोन जे पक्ष संपलेले आहे ना, बरोबर पक्ष त्यांना फक्त जगवण्यासाठी फक्त हा माणूस उभा केलेला आहे. इलेक्शन झाल्यानंतर या व्यक्तीकडे कोणी डोकूनही पाहणार नाही, काहीच नाही. आणि त्याचं पण आता इथून मग कुठे गेली होती व्यक्ती? जरांगे पाटील इथून मग कुठे गेले होते? बरोबर बरोबर. नाही, मुळात मध्ये एक सगळ्यांनी मला सांगायचा, अभ्यास करायचा दादा, इतके पण अडाणी नाहीये लोक की अरे जर ज्या देशाला संविधान लागू आहे त्या देशाला असंविधानिकरित्या कसं तुम्ही वागू शकता? आणि अजून एक गोष्ट सांगतो, आलं लक्षात तुमच्या? सो असे कॉल मला दररोज येत असतात, परंतु मी त्यांची परमिशन घेत असते की दादा मी म्हणजे जरा म्हटलं, ज्यांनी म्हटलं माझं हा ठीक आहे वाजवू शकता तुम्ही रेकॉर्डिंग, मी त्यांचंच वाजवते किंवा ऐकवते. ज्यांनी नाही म्हटलं मी त्यांचं नाही ऐकवत. सो मला सांगण्याचं तात्पर्य काय होतं आज, की बघितलंय का लोकांना धमक्या देऊन देऊन लोकांना घेऊन जातात. म्हणजे आता यांनी सांगितलं की आमच्या इथे रसद पुरवलेली आहे, जी लोक आम्हाला धमक्या देत आहेत, शिवाय काय बोलत आहेत, जर तुम्ही सभेला आला नाही तर तुमची सोसायटीची कामं केल्या जाणार नाही, तुमची ड्रेनेजची कामं केल्या जाणार नाही, तुमचं. अरे धमक्या देत आहेत चक्क. काय म्हणजे तुम्ही सांगा, हुकुमशाही लावली ना? माझ्या देशाला संविधान लागू आहे रे बाबांनो. हुकुमशाही लावली तुम्ही कशासाठी? दोन संपलेले पक्ष उभे करण्यासाठी? चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा. समाजाच्या, मला हे मी एवढ्यासाठी ऐकवलं की समाज आता सुज्ञ झालेला आहे. काय सांगितलंय त्या दादांनी की ताई आमच्या गावात मध्ये ग्रुप केलेले आहेत, त्या ग्रुपला यांच्या दररोज पोस्ट पडतात, परंतु त्याला कुणीही प्रतिक्रिया देत नाही, त्याला कुणीही प्रतिसाद देत नाही, त्यांना अजिबात प्रतिसादच मिळत नाहीये. हो, परंतु जी लोक मात्र ते आवर्जून टाकतायत ना, ती त्यांना रसद मिळालेली आहे. त्यांनी पुढे हेही सांगितलं, बरंच मोठं रेकॉर्डिंग आहे, त्यांनी पुढे हेही सांगितलेलं आहे की ताई त्या लोकांकडे खायचे वांदे होते, आज त्यांच्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर कुठून आल्यात. म्हणजेच काय तर लक्षात घ्या, ज्या वेळेला जरांगेच्या मागे गाड्या पळतात ना, त्यावेळेला यांच्या कार्यकर्त्याला वाकडे दिन शरद पवार साहेबांनी ना पुरवलेल्या आहेत गाड्या बिड्या, सगळं गाड्या घ्या, पण जरांगेच्या मागे पळा आणि समाजाची दिशाभूल करा की नाही अखंड मराठा समाज हा जरांगेच्या मागे आहे. 5-5 हजार गाड्या याच्या मागे. अरे जर 5-5 हजार गाड्या आमच्या मराठ्यांकडे आहेत, मग आम्हाला आरक्षणाची गरज काय? बरोबर ना? नाही गरज आम्हाला. तुम्ही म्हणजे काय माहिती का, आम्ही लोक आर्थिकदृष्ट्या मागास आहोत हे तुम्ही सिद्धच होऊ देत नाहीये. जर आर्थिकदृष्ट्या मागास सिद्ध होणार नाही तर आपल्याला आरक्षण मिळणार नाही, 50% कॅप तुटणार नाही. जरांगे म्हणतो त्या पद्धतीत तर कधीच मिळणार नाही, परंतु 50% कॅप तुटल्यानंतर मात्र आपल्याला आरक्षण 100% मिळेल. जे मिळालेले आहे ते टिकेल, 100% टिकेल. आणि हे सरकार अगदी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे, हे अखंड महाराष्ट्र बघतोय. परंतु काय झालं माहितीये का, काकाला समाजाला आर्थिकदृष्ट्या मागासही ठरवू द्यायचं नाही, त्यांना गाड्या घेऊन घोड्या घेऊन याच्या मागे पळायला लावायचं की जेणेकरून ज्या वेळेला याची चौकशी होईल किंवा याची जनगणना होईल त्यावेळेला समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास ठरणार नाही. म्हणजे तिथेही काका जिंकला. आणि काकाला जे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं होतं, त्याचा पक्ष निवडून आणायचा होता, काका त्याचा पक्षही निवडून आणणार. हे एकंदरीत काकाने अगदी हे साध्य केलेलं आहे या गोष्टीमधनं.